पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या तृणमूल काँग्रेस पक्षामध्ये मोठा बंड झालाय। कारण दावा असा आहे की टीएमसीचे 50 पेक्षा जास्त आमदार ममता बॅनर्जीपासून वेगळा गट तयार करण्याच्या तयारीत आहेत आणि म्हणूनच बंगालच्या राजकारणात आता महाराष्ट्राचा शिवसेना पॅटर्न रिपीट होतोय का हा मोठा प्रश्न निर्माण झालाय। हे सगळं सुरू झालं एका खोट्या सहीच्या वादातून। टीएमसीचे आमदार ऋतुव्रत बॅनर्जी आणि संदीपन सहा यांनी आरोप केला की विरोधी पक्षनेते पदासाठी शोभनदेव चट्टोपाध्याय यांच्या नावावर त्यांच्या नकळत सही दाखवण्यात आली। यानंतर पक्षात खळबळ उडाली आणि ममता बॅनर्जी यांनी या दोन्ही आमदारांना पक्षातून बाहेर काढलं। पण इथेच ट्विस्ट आहे, या दोन्ही आमदारांच्या मागे जवळपास 50 ते 60 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला जातोय। सध्या टीएमसीकडे 80 आमदार आहेत। पक्षात वेगळा गट अधिकृत दाखवण्यासाठी साधारण 2/3 म्हणजे 54 आमदारांचा आकडा महत्त्वाचा ठरू शकतो। हा दावा खरा ठरला तर हा गट स्वतःला खरी तृणमूल काँग्रेस म्हणू शकतो। इतकंच नाही तर पक्षाचं नाव आणि चिन्ह यावरही दावा केला जाऊ शकतो। महाराष्ट्रात शिवसेनेत जसं एकनाथ शिंदेंनी बंड केलं तसंच काहीसं आता पश्चिम बंगालमध्येही घडताना दिसतंय। पण इथे अजून एक महत्त्वाचा पॉइंट आहे, तर आमदारांची संख्या पुरेशी नसते। पक्षाचं नाव आणि चिन्ह मिळवण्यासाठी खासदार, संघटना आणि पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा सुद्धा महत्त्वाचा ठरतो। म्हणून सध्या तृणमूल काँग्रेसमध्ये मोठी फूट पडणार का, की ममता बॅनर्जी पुन्हा पक्षावर नियंत्रण मिळवणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। तुम्हाला काय वाटतं, बंगालमध्ये खरंच शिवसेना पॅटर्न रिपीट होईल का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा।